मुंबईतील विलेपार्लेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका. वाहतूक कोंडीला अडथळा ठरणाऱ्या 18 अधिकृत घरांवर पालिकेचा अनधिकृत घरांवर पालिकेचा बुलडोज. पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका. भूमाफियांकडून शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीची चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दखल. मंत्रालयामध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता बैठक. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनाही आमंत्रण. अन्न आणि औषध विभागाचे विधेयक केंद्राकडून मागे घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. भेसळ संदर्भात कारवाई करण्याबाबत राज्यानं केंद्राकडे पाठवलं होतं विधेयक. डोंबिवलीतील उद्यानामध्ये होणाऱ्या वाचनालयावरून वादंग. या प्रकरणी दोन्ही शिवसेनेत जुंपली. वाचनालय होऊ देणार नाही ठाकरे पक्षाची भूमिका. करिअर मीडिया इंडियाला मनसेचा दणका. कॉल सेंटरवर मराठी भाषेचा समावेश नसल्यानं मनसे आक्रमक. कॉल सेंटरनं लेखी पत्र देत मागितली माफी. सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वेक्षणासाठी करणार ड्रोनचा वापर. प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोन न करणार पाहणी. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा महत्त्वाचा निर्णय. भिवंडी शहरातील अंजूर फाटा चौक ते अंजूर मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी. ठाणे ते भिवंडी मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं आज आणि उद्या रात्री राहणार प्रवेश बंद. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं नाशिक शहरातील धोकादायक घरांना पाठवल्या नोटिसा. तर 1000 पेक्षा अधिक धोकादायक घरांना पालिकेच्या नोटिसा. महानगरपालिकेच्या आवाहनाकडे नागरिकांचं मात्र दुर्लक्ष. मुंबईच्या खार परिसरामध्ये नेपाळी गँगचा धुमाकूळ. बंद दुकानाचं शटर कापत चोरी केल्याचा प्रकार. चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.